खऱ्या अर्थाने हा दिंडी सोहळा वर्ष चौथे श्री गणेशनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि श्यामसुंदर पुरी महाराज यांच्या आशीर्वादाने, त्याचबरोबर रामानंद स्वामी, त्याचबरोबर हरिभक्तपरायण भवन महाराज, त्याचबरोबर पाडळकर मामा या सर्वांच्या सहकार्याने मागील 4 वर्षापासून मोठ्या उत्साहात चिचोंडी पाटीलचे सर्व भाविक भक्त माऊली पंढरपूरच्या या वारीला जातात। मी सर्व पदाधिकारी ग्रामस्थांच्या वतीने या सर्व वारकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आत्ताच अण्णांनी सांगितल्याप्रमाणे दरवर्षी या दिंडीमध्ये माऊली मोठ्या संख्येने सहभागी होतात। आता साधारण 1000च्या संख्येने माऊली पंढरपूरकडे आज त्यांचा दिंडीचं प्रस्थान होतं आहे। मी त्या सर्व माऊलींना, त्याचबरोबर या दिंडीसाठी जे अन्नदान, त्याचबरोबर सहकार्य मार्गदर्शन करतात यांना मी ग्रामपंचायतच्या वतीने, सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभार मानतो। गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। आज या ठिकाणी मोठ्या उत्सवानं चिचोंडी ग्रामस्थ यांच्या माध्यमातून, तसंच या ठिकाणी श्रीराम प्रसादिक पायदिंडी सोहळा चिचोंडी पाटील श्री संत गणेशनाथ महाराज यांच्या कृपेनं, तसेच श्यामसुंदर महाराज पुरी यांच्या कृपा आशीर्वादाने, श्री रामानंद स्वामी यांच्या मार्गदर्शनाने आणि संपूर्ण चिचोंडी गावच्या ग्रामस्थांच्या सहकार्यातून ही दिंडी सोहळा आषाढीला या ठिकाणी पंढरपूरला प्रतिवर्षीप्रमाणे या 4थ्या वर्षामध्ये आम्ही पंढरपुरामध्ये जात आहोत आणि या आनंदामध्ये सर्व वारकरी या ठिकाणी उत्साहानं साजरे होतात। गावातले सर्व या ठिकाणी जे वारकरी मंडळ आहे आणि सर्व जयघोषामध्ये आम्ही पंढरपुराच्या दिशेनं वाटचाल आज या ठिकाणी करत आहोत। म्हणून सर्व वारकऱ्यांना मी सूचित करतो की आज या वारीमध्ये सगळ्यांनी या प्रदक्षिणामध्ये सामील व्हावं आणि या ठिकाणी पांडुरंगाला भेटण्यासाठी सर्वांनी यावं। पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा, पांडुरंग वाटप आहे उभा भेटीच्या आवडी, कृपाळ होता तरी होता वेळ। या युक्तीप्रमाणे सर्वांनी या ठिकाणी दिंडीच्या नियमाचं अनुकरण करावं, हीच मी माझ्या प्रभुचरणी आणि सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो। याच ठिकाणी थांबतो। रामकृष्ण पंढरीनाथ भगवान की जय। दरवर्षीप्रमाणे आमची ही श्री रामतीर्थ प्रसादिक पायदिंडी सोहळा गुरुवर्य स्वामी श्यामसुंदर महाराज पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे आणि त्यांनी जो हा मार्ग घालून दिलेला आहे आम्हाला, त्या मार्गानुसार आम्ही दरवर्षीप्रमाणे प्रस्थान करत आहोत। त्यांनी जो नियम घालून दिलेला आहे त्या नियमाचे पालन करत करत आम्ही याही वर्षी भूवैकुंठ असणारं पंढरी क्षेत्र आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत। भगवंताचं दर्शन घेणार आहोत आणि त्या दर्शनाने सर्व भाविकांना नवे आम्हालाही खूप आनंद प्राप्त होत आहे आणि या आनंद उत्सवात आम्ही पंढरीची वारी करत आहोत। रामकृष्ण हरी। माझ्या लोक दर्शन घ्या